बांधल तिथं बॉम्ब आहे ह्याची. ही तर मी नेट काढलं आधी. सरे पाय काढ. आकडा नाही काढायचं आहे आपलं. ते प्लॅस्टिक पाईप ठेवलं नव्हतं हा. तर जवळजवळ 3 दिवसातनं बाहेर घेतली तर असं भारी वाटतंय. 3 दिवस झाला आता इथे आणि इतक्या उड्या मारल्या त्यांनी सकाळी सगळ्यांनीच. म्हणजे ह्या तिघांनी रायबानं. बाजा काय नाही, बाजाला काय उड्या मारून दिल्या नाही. म्हटलं हे उड्या मारायला आला मी पळवून सगळ्या ह्याच्यात. आता हा विषय असा झाला आहे ह्या रायबाचं काही मध्ये इथं बांधला तर पत्रा पाडेल. आता विषय असा झाला ह्या दोघांनी चालवायचा आहे छकड्याला आणि पहिल्यांदाच चालवायचा आहे. कारण ह्याला चालवाय गेलो हे गेलो लागला पळायला म्हणून फेरं चालू केलं आपण. मला तीच टेन्शन आलं थांबल का इसने दाव लावलं पाहिजे ह्याच्या. तेव्हा काय थांबतोय. चला छकडा घेऊन जायचं आहे. आडवा कर की पुढनं कर कसं आडवा कर काय लागा दररोज टाकते लागते व्हिडिओ टाक. अरे त्यातच एवढं रोजतंय आणि आपण बसलो काय म्हणून तर म्हटलं 5 आणि 4 किलोमीटर चालवण्यापेक्षा खालवर 1-2 राऊंड केलं खरं काय. आणि आठवडं झालं बैल बसून आहे म्हणून रायबा शेट आणि आपला रायफल आणि कार्तिक 2 टार्गेट आहेत जास्त आपले. त्याच्याने 2 दिवस जरा चालवतो बसवतो डायरेक्ट मैदानच. रायफलचं आणि कार्तिकचं एक फेरा शेवट बैलाबरोबर काय ह्याला चालू आहे रे कुठं एक्क्याला. एक्क्याला पण चाललं तर चालू पण एक चालवायला लागणार. तीच की नाही 2-2च राऊंड मारायचं. एक्क्याला काय चालवायचं मग ते जरा फ्रेश झाली पाहिजे. तर मला जरा छकड्यावर जरा भरोसा वाटत ना काय होते छकडा बसायला झुकून बघू. नाही छकडा बसायला लागणार. आधी झुकून बघू काय चालली सोबत दोघं. मला रायफलवर भरोसा नाही चालत नाही आहे का येते का सर दोघं पण एक चालवायला लागणार. हा रायफल जर पळायला लागला तर काय करू सोडून एक चालू. हा यात काय पळते पाय रुतल तसं पळवायची नाही महत्वाची आपल्याला. सुरुवातीला पळणार काय होते छतबीती भरत या शेट पहिल्यांदा जो पाय जाय बरं काय आता उजवी कोण टाकाय उजवी एवढं टाके रायफल आणि डावी तेवढं टाके कार्तिक. जोड पळेल जोरात तर दोघांचा उजवीला स्पीड जास्त आहे. हा लांब बांधायची. फोन उचला येणार नाही कारण की खातात मोबाईल खातात. छकडा बघितले आता. हो हो थांब कार्यकर्ता एक यायला लागलाय थांब. ते हे कार्तिक त्याला शालका माल लागतो. उद्घाटन केलंच म्हण गावताच त्या अजून मी काय कोयता लावलेला नाही त्याला. ओके स्मेल नाही त्यामुळे थांबा. लय आगाव आहे लय म्हणजे लय. पाय भरून आला असतील साहेबांना. तुम्हाला काय वाटले बसून नव्हता का नाही हा चालायचा नाही हा झुपलो का नाही पळायचं. तसं झालं त्या चालवाय गेलो लागलो पळायलाच डायरेक्ट फेरायचं. मग आता हे त्याच्या दुसऱ्या राऊंड मी लागलो हे करायला. त्याच्या वरचा घेऊ कार्तिक परत तुला कळेल मग. सिंगल आहे बघू. नाही सिंगल केलं मी. तुम्हाला येते का मुरकी करा. मी केली मुरकी झाले का बरोबर. 2 पदरी द्या. हे 2 पदरी करायची आपल्याला. हा ब्या कसला येतोयस.
कोण चालणार कोण गुन्हा एक होता दुसऱ्यात काय नाव त्याचं फायर ते पण चांगलं होतं बरं का फायर तिथं जाऊन त्यानं लागला नंबर करायला त्याची गाडी मारली कार्तिक तर आता झोपून झाले किती 2 राऊंड मार्या आमचा बा म्हणते सकाळ सकाळी आणि मन घोडा ऐकला निकमान वाढ ऐकलाय ऐकला की का म्हणाव अचानक कशाने ध्यान झालं तिथून बोलला सगळं नाही चालवा ये हा मला वाटलं घोडा चालवायचं अबे 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 जरा 2 मिनिटं सोरायला लागस ह्याला जर कार्तिकला आलो आलो वर कासरा तो जरा ती काय आली तिथं हे थांब 2 मिनिटं अर्धा की त्याला चल हा चल की तू जाय हो तू तर खाल्लं चाललं मी तर खाल्लं चाल सोडली बघ सोड सोड सोडू का रे मी पण हा चालणार की वळून धर फक्त जाऊ दे अशी मी बसू काय माग म्हणजे बोजा येईल जरा चला चल काम नाही म्हणून काम लावलंय हे बघा कुठं आलोय आम्ही गावात एक पूर्ण सरी गवताची पाडल्या शेण पाडले ह्यानं आणि इथं लिंबूचं झाड आहे आणि इथं थांबलोय असली इथंपर्यंत आली ती इथनं जे हो बाबानं वेग लावला बाबा थांबायचं नाव घेणं येसन बा किती ढिली झाली ओढून 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 येसनीला पण ऐकना बेकार आणि बोर आय 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 एवढं या पाय मला वैरण बिरण काढायचे आणि बोरचं काम केलं आणि बोर ताडातड बोर मोडून काढल्या तुम्हाला दाखवतो आता इथं बोरचं कामच केलं असली आहे ती तिला का आता एक केला मला माहीत होतं बसून नाही 4-5 दिवस म्हणले मस्ती करणार कार्तिकचं काय ना हो कार्तिक शान आहे ही इधऱ्या बोड्याचं आणि ही दुसरी बारी चालवायची जी एकदा चालवायचा प्रयत्न केलेला थांबत नव्हता म्हणजे रस्त्याला लागला पाय म्हणून डायरेक्ट फेर चालू केलं मला वाटलं जरा सुधारलं असेल चालेल काय नाही अजून काय ह्यांचा आवरायचं आहे आता तिसरी मला तोडायला लागणार गवताची आणि छकडा बघ कुठं आलाय किंवा इथनं गवतात ना आलाय गावात हो काट लागल दादेव की झालं का बोरचं काम केलंयस का असली झिट आली तुझी माहिती आहे का हे तेवढं काढी गेला का लिकीस ती साहित्य लिकीस काढी की आपल्याला मला येते की कशाला काढा साहित्य आणायचं लगेच मला येते काढायला अवघड झाले तिथनं गाडी गेली बोर काढ 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 बरोबर बोरच्या ह्याच्यातनंच गेली त्या राहू दे घ्या कार्तिकला मोकळं चालू आहे काय झालं बाबा उभा राहायला तर गुन्हा झालाय काय करतो 2 टाइम चालू होतो सकाळ संध्याकाळ नुसतं पर्याय नाही कारण की छकड्याला जात चालत होतं ना पहिल्यापासून म्हणून ते मैदान चालू केलं फेर मैदान या त्याला घेऊन म्हणजे दोघं संकट चालतील एकमेकाची घेऊन या अवघड आहे आता मोकळी चालवायची चालू केली ती कारते
बघा हे छकड्याच वन आहेत शेतनं गाडी गेली पळून आणि ते ओढतोय काय दोघं थांबायला तयार नाहीत. म्हटलं काय तर खेळ करायला नको, चालू आहे मोकळच. 2 टाइम चालू तो सकाळ संध्याकाळ 4-5 राऊंड मारायचं. चल कार्तिक पण यायला लागलाय मागणं. असं बघा कसं चालतंय. चल गवताचं काम केलंय, उसक फिरलंय माझं तरी. ऐके इथं लागतं टिटव्यांच्याच माग आणि टिटव्या याला चावायला लागते त्या. चल कसं आहे हरान, इकडे हरान आलंय. हे काय चालतंय बघ. काय असं नुसतं माग वळली का नाही आहे का. शान आहे का नाही कार्तिक हा. ठेक्यात आणि गप उभा राहतोय, मस्ती करायला टायमिंगला करत, उगाच सारखी करत नाही. ही जरा डाव ढिल्ल पडली की गाव पेटी तयार व्हायला लागली. हा काही करे अजून एक राऊंड मारूया आणि डायरेक्ट निघा शेडूत. हा नको त्याला राहू दे, नेक्स्ट टाइम. कुणाला त्याला एक केला थांबायचं गडी नाव घेणार थांबायचं. आता त्याला शंका वाटते मला, ते काढलं उपसून डांब लका बसायला देऊ म्हणानं झाला. हा असं पाहिजे बघा त्याच्या आईला. जीव काढते हे किती शहाण. त्याने जीव काढला पाकच. मला तर ते बांधलाय त्या शंका वाटते ते उपसून देणार म्हणजे बरं. त्याला झाडाला बांधा म्हणते नारळी. जाऊ दे उपासलं तर जातो शेडत आता. पण कशाला उभीस तिथं पाय फाय मोडली बिल्डिंग. आईला लागलाय उपसायचं. छान नाही गोपाल एकट्यानं घेतलंय आईला. त्याला घालूच त्याला तिथं थांबवला, आधी दम खाऊन दिला, नंतर डायरेक्ट आताच घातलं. वायाला खायला लागले हा. तुला का पाकाचं बोललंय तापलंय रे ती.
मला टेन्शन आलंय बोरचं. कार्तिक एवढा पण शहाणा वागून ना पिटरा पाडतील तुझं सगळी. दमवणार म्हणून. तिकडं काय आहे बाळा? 2च मिनिटं थांबा. आता जाऊ सेंटरला घेतलं पाहिजे असं. कुठं तर आकड ह्याचं निघालेलं आहे. नंतर तेच तेवढीच गाडी ध्यानात राहत नाही सोडाय. ए बघ बघ रायफल तू पण आहेस. सरीत ना घ्या सरीत. या चल चल. ते तिथं बांधला म्हणून थांबलाय बघ आता. चल चल बाळा चल. एकच राऊंड मारा चल. नाही ना उभा राहू नका. उभा राहिलं तो हलणार पण नाही. चल या या कार्तिक या माग जरा. तिकडं नाही इकडं. या चल. हा मागं मारा आता डावीन. हा काय झालं वशिंड बारक आहे. एकच राऊंड मार. हे तसं चाललं असतं का नाही? हा त्याला कळायला पाहिजे. कळाला का खेळ करायचं? किती नसते गेला असता. झू कुठं पाकी कळाला. चल चल. नको लय बोया रायबा दे हाकतोय जागी हो. चल हो बरा चल. चल रायबा तुम्ही बसून चालवतो का नाही? रायबा ओढत लय ओढत. विशेष संपला आता. असं व्यायाम पाहिजे. डायरेक्ट म्हटलं कशाला फेरा टाकावं. हा नाही जरा असं व्यायाम जरा पाय बी भरून आला असतील. हो आता पाणी पिच्चल का? हा 3 दिवस झालं पाणी पिलेलं नाही. चला आता वळवलं पाहिजे. जाऊ दे खाली. ही चिक्क्याच्या माग लागते टिटवी. काय काय बाबा आली बाई. आली आली आली. बहुतेक अंडी आहे. माहित झालं की येत नाही. पळून जायला ओढणार ओढणार. अरे अरे होय की मी पुढे काय परत यायला लागलाय. ते वरडायला आला तिकडं. येऊ दे. कार्तिक
काय शिंगा टाकले काय? एक नंबर चालतंय बरं का. हो कार्तिक काय झालं रे भावडे? आता ह्यो आला बघा व्यवस्थित इथून उभा राहिला मस्त पैकी. हे बाबा ओढता तुला ओढत आणले मी अवघड केस झाले ते. त्याला संध्याकाळी जरा चालू होतं की आणि मी 4-5 राऊंड मारतो तेच करतो मैदानच. घ्या का दमला काय हे बाबा येसन तेवढी आवडायची. हे बाबा अवघड केस आहे. एवढे केले तरी शेरा दिसायला राहिले ते. जा तिकडे जा जा इकडे. ब्रह्मापाशी सोडा नाही ताडा बारक नाही ते ब्रह्माचं. त्या ब्रह्माचं बारक आहे का ते इधर डायरेक्ट उचलून फेकत यासनी. त्या बाबाला चालवायचा डिबुरकी आता का म्हणून. ह्याला भ्यायला लागली का सगळीच. शेट याचं दावा जरा ढिल्ल केलं पाहिजे. हे काय बाबाच काय आज गणितच कळ. आज म्हटलं थोडासा थोडीशी विश्रांती घ्यावी. तर आज कामाला लावलेलं आहे. पिवळ्यात पिकलेलं पाहिजे काय? हो येत आहेत आहे का? दूध घ्यायचं आहे. ही बोर आपल्याला हेच केली पाहिजे नाहीतर पाणी नाही शेडत परत. ती सरी तोडली पाहिजे पालती केलेली. हा तर हो का हितनं गेला छकडात. हितनं आणि समडम झालेला आहे. नाद गेला 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 गेला. तरी बेस बायलाच नाही काय लागलं नाही खरं. इथं मालकाला फाटली की आता पाकच. सुखाच आहे त्याला. तास 1.5 तास घुमणार त्याला सहजा. ते जरा उकरायला लागणार. कुठले हे तर आहे की निळी पाईप. मी काय म्हणतो सगळा निळी. यावरून दादा या बरी मी जातोय लोणारला. जातोय लोणारला भाजीसाठी. जाऊ करतोय मी तेवढं आता या बरी. काय आता नाही करतोय तेवढं. बाहेरचं आहे रिझल्ट आहे म्हणतात तिथं. जातो मी बघतो तिथं जाणार. देवाचं आहे ना ते आपलं बाहेरचं असतं ना कर्णी कांडी. त्यासाठी जातोय भाजीसाठी मी आता. यावेळेस आता ते जाणार. जावा जावा. लांब आहे. 70-80 किलोमीटर आहे आमच्या घरात. 80 म्हणजे कोल्हापूर एवढं आमच्या इथनं. ते लोणार सरोवर म्हणतात ना तिथं. मी नाही हो कधी ऐकायला एवढं. बघते मी सर्च करून. लोणार सरोवर म्हणून आहे. हा मांग लाल पाणी म्हणतात ना. ते वरतून पिंड पडला होता म्हणून. होय काय? त्यामुळे सरोवर झाले. बघतो की. ते आपल्या म्हणजे पृथ्वीवरती 3 जागी पडला होता. तर त्यातला एक ते आमच्या जवळ आहे. कामाख्या देवीचं. कामाख्या देवी. देवी आहे तिथं कोणती तरी. हा तीच देवी.
तिचं बघितलंय की मी, पण ती एवढं काय म्हणजे ती तुम्ही देव म्हणताय ती नाही एवढं लक्षात आलं. त्या देवीचं आता काय तर असतंय की मध्ये ती पाणी 4 दिवस लाल असतं तिचं ना. ते मागे आता पाणी लाल झालं होतं. हा मग ती कामत गेल्या काय वर्षी देवी झालं होतं. आलं लक्षात. तिथं काही देवाचं नाही, तिथं असं महाराज आहेत ते सांगतायत नाही बघा काय आता काय नाही. सगळं Direct करते. सांगतायत, नाव पण सांगतायत. कोण जर केलंय ना तर त्याचं नाव पण सांगतात. तुम्हाला फोटो दाखवायला लागेल ना भाजीच. चालतंय दाखवून देऊ नये. चालतंय करा लवकर जावा. म्हणजे आता घरी गेल्या मी बोललोय आतली कोठ्यामध्ये गेल्या हा तर दुसरा व्यक्ती गेलेला आहे, म्हणजे आमचा मित्रच आहे. त्यांचा बैल पण असाच बाहेर जातो. पहिली दोरी तोडत आहे, आमच्याकडे सेकंद असतं ना, पहिली दोरी तोडून बाहेर जात जाय, डबलच्या दोरीवरती सारखा जातात ना, फरार झाले. ते आता त्यांचा लागलाय सुराला. त्याला मी म्हटलंय चाल माझ्या संग, आता काय हरकत नाही. घरी आल्यानंतर जाऊ म्हणजे. चालतंय की सगळीकडचं सगळं केलंय हो त्याला. आता काय सगळी म्हणते ती काहीच नाही त्याला, त्याची अंगची खोड आहे. मध्ये पळाला ना जास्त तो, हो त्याच्यामुळे तो घाबरलाय, कंटाळा करायला लागलाय पळायचा. त्याच्या मागे जरी गेलं तर आपण बघा कसा भीतो होतो. घाबरतो त्याला असं वाटतं की मारतात, भीती वाटते खाल्लेलं त्याला मारून कळलं झालं. तो चांगल्या परिवारात आला, त्याला नाही कोण मारू. भीतोय आता. एखाद्याला कसं इथे जाऊ नको म्हटलं, लहानपणापासून बाळाला कसं आपण सांगतो, तो मोठा झाला तरी म्हणते नाही तिथं भूते तसं झालंय त्याचं. तसं झालंय बरोबर. रील दाखवली आपल्या फॅमिली, रील आपल्या फॅमिलीला दाखवी रील कालची. कॉपीराईट येईल नाही त्यात गाणं कुठं आहे. असं करा, तिथं नुसती लावून ठेवा, ऐकू दे, बघायचं काय हा बघायचं काय नाही, ऐकू दे. आणि ते सत्य आहे बरं का, दिसत नाही साठी ना. आणि हे सत्य आहे, सत्य मधलं ही खरं आहे. माणसाचं काय वाटतं की आपण तोंडावर काय करतो ते दादा दादा, तो दादा दादा, आणि माघारी सुश्या, तो सुश्या यो. आता ते मी नशीब म्हणतो बाबा, सुश्या तर म्हणताय, शिव्या बिव देत नाही, ती नशीब बाबा. तोंडावर तर दादा कशाला म्हणायचो. म्हणजे शेज आपण व्हिडिओ बघितला, क्लिप बघितली आणि ती मला जुनं आठवलं परत. आयला म्हटलं बरोबर आहे, सत्य आहे. म्हणजे त्यांनी व्हिडिओ ज्याने केला आहे त्यांनी सत्य न्यूज केला आहे. सगळ्यांच्याच बाबतीत घडतंय बरं का. म्हणजे मला तुम्हाला वाटलं माझ्या तसं काही नाही, सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. भारी व्हिडिओ देतो, ज्यांना समजेल त्यांना आग लागेल. आणि होय, काही गोष्टी आग लागण्यासाठी करायच्या असतात. आतून जळत होते पण तोंडावरती हसत होते. आतून जळत होते पण तोंडावरती हसत होते. काही लोकांचे घाव मनामध्ये ठसत होते. काय बोललो मी? आतून जळत होते पण तोंडावरती हसत होते. काही लोकांचे घाव मनामध्ये ठसत होते. जेव्हा उडला विश्वास प्रत्येकावरून, तेव्हा आपुलकीच्या आडोशाला आपलेच गद्दार बसले होते. आपुलकीच्या आडोशाला ते आपलेच गद्दार बसले होते. आता काय झालंय, चुकून हे लागले. अरे दोन डाउनलोड केलेले ग. आम्हाला बी गेला का कधीतरी व्हिडिओ मध्ये. अरे बनवू की एवढं काय त्यात. अरे बाहेर गेलो ना लय नाव काढतात तुझी, लय हवा आहे तुझी का. आम्हाला पण घेत झाला का आधी मध्ये एखाद्या व्हिडिओ. हॅलो हा इथं आलो पोरांचं. आलो 5 मिनिट. काय करू काय लिहिलंय? आपण एक शॉर्ट फिल्म बनवू. माणसातला साप. तसंच करू. उद्या करू प्लॅनिंग काय तुम्हाला फोन करू. जाऊ का उशीर झाला बरं जेव्हा बोलवलं. कुठे ह्याच्या नादी लागायची बसते म्हणून गोड बोलायचं. आता काय त्या व्हिडिओ मला खरंच काहीतरी बनवलं पाहिजे. अरे बरोबर आहे तुझं, पण त्याला तरी कोण बाहेर विचारतंय. आपलं आलंय बसायला म्हणून बोलायचंय. आणि ह्याच्यातनं काय पैसे भेटतात. काम धंदा बघायचं सोडले आणि बसते व्हिडिओ काढ. सापापेक्षा विषारी असतात माणसं. तोंडावरती गोड बोलतात आणि आपल्या मागं आपल्यालाच नावं ठेवतात. सगळ्या व्हिडिओ भारी बनवतो आम्ही काय किती झालं
अगं हे असं बघितल्याशिवाय फॅमिलीत कळणार नाही ग. अहो, ऐकल्यावरच कळतंय. ऐकतील ना रिवाइंड करून. कसं असतंय, दाखवणं पण चुकीचं आहे. एक जण आपल्याला म्हणलेलं ना, आम्ही काय तुम्हाला सांगितलं होतं का आमची पब्लिसिटी करा म्हणून? होय, ते पण आहे म्हणा. आम्ही सांगितलं होतं का तुम्हाला आमचं नाव घ्या म्हणून? असं म्हणल्यावर आम्हाला झोप लागली नाही पण महिनाभर. आई ग देवा. म्हणून इथनं पुढं म्हणजे असं कुणाची पब्लिसिटी बिनकामाची करणं पण आपलं नाही स्वभाव. स्वभाव नाही ना आमच्या ती मनात पण येत नाही की आपण ह्याचं नाव मोठं केलं, ह्याला मोठं केलं, त्याला मोठं केलं. म्हणे पण येत ना. आम्ही आमचं प्रामाणिक असतंय. जी पुढं आहे ना ती दाखवायचं रिअल. फेक काय मी पण आम्ही दाखवत नाही. खरं तर युट्यूब वर तीच असतं की मी काय करतो ही जगाला दाखवायचं. सोशल मीडिया वाली असतील का नाही म्हणजे आहे तीच बऱ्यापैकी. सगळीच नाही म्हणत तुम्ही, बऱ्यापैकी आहे. त्याच्याने एक प्रकारचा युगो असतो. इगो असतो. युगो असतो एक प्रकारचा बरं का. सोशल मीडियावर जो आहे का नाही बाबा काय ते इन्फ्लुएन्सर परत क्रिएटर म्हणा की थोडक्यात. क्रिएटर ह्याचा स्टार कुठला इंस्टा स्टार वगैरे 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 म्हणजे युट्यूबर. ते एक प्रकारचा हे असतो बरं का, युग असतो. म्हणजे मी असं हे करतोय ते करतो म्हणजे बऱ्यापैकी सांगतोय. सगळ्यांना नाही म्हणत मी, बऱ्यापैकी आहे ती तशी. आणि आहे तर आहे तीच, काय असेल ती रिअल नाही. त्यात आम्ही एक त्यातला आहे बरं का. आम्हाला लय युग आहे. आम्ही युट्यूबर आहे. आमच्या इंस्टाला एवढं फॉलोअर्स आहेत, त्यामुळे आमचं सुट्टी नसते. इगो आम्ही कधीच दाखवत नाही, कधी दाखवणार पण नाही. आमच्या लक्षात पण राहत नाही की बाबा आपलं युट्यूब चॅनेल आहे ना, आपल्याला एवढं विचारतात, आपल्याला एवढी ही करतात. आता इंस्टाला जवळजवळ मला ते 6-7 दिवस झाले व्हिडिओ टाकलेला. जास्तच एवढं आपलं फॉलोअर्स असू होय, तरी पण रोजच्या व्ह्यूज, रोजच्या लाईक वाढतेच. फॉलोअर्स चालू जायचं म्हणजे ते आपलं प्रामाणिकपण आहे. होय, काय दाखवते आपण जे बाबांना आपलं घडतंय. म्हणजे आपण असं हे करून मुद्दाम दाखवत नाही की बाबांनो आज आपण आता इंस्टाला व्हिडिओ टाकलेला नाही, चला बैल बाहेर काढूया जरा काय तर त्याची मस्ती दांगा बिंगा दाखव. ही दाखवत नाही आपण. इंस्टाला कुठलं व्हिडिओ टाकतोय जे मोठं व्हिडिओ करतोय का नाही, त्यातलाच एखादा छान वाटलं की टाकायचं, त्यातलाच टेक घेतोय आणि इकडे सोड. स्पेशल इंस्टासाठी व्हिडिओ करत नाही. इंस्टाचा विषय काय आहे, तिथे लागतो रायबा नेहमीच. आता काय ठरलंय आपलं परवा दिवशी असू दे ती गप बसा, बोलताय काय होत नाही मग. पण इंस्टाचं वैशिष्ट्य आहे का नाही, रायबान मी असलं की मिलियनच आहे. होय, काय वैशिष्ट्य आहे बघा. आणि शेअर तर 1000, 2000, 3000, 4000 होते. इंस्टा पहिल्यापासून नाही. तुझा रायबाचा व्हिडिओ असला नाही मिलियन मध्येच. ती म्हणते तो आणि रायबाचा असला की 60, हो एक गेलाय किंवा मिलियन मध्ये. 80, 2-3 व्हिडिओ माझं पण आहेत मिलियन मध्ये. रायबाच माझं आहेत तर ते एकदा माळाला घेऊन गेलेलो बारक होतो, उड्या मारत होतो. 2 मिलियन वर आहे व्हिडिओ. होय होय बरोबर. कशी उडी मारलेली होता. सगळ्यात जास्त व्हिडिओ 6 मिलियनचा आपला. 6 आहे, 5 आहे, 4 आहे, 3 आहे, 2 आहे, 1 आहे. काय 1 वर आहे निघाली ती अजून निघाली. एवढं पैसे मिळते ती आईच्या गावात. सांगे काय तर इन्स्टावरून पैसे मिळतात का आणि युट्यूब वरनं पैसे किती मिळतात ही जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा. आम्ही 7 जोडीच्या चॅनलवर हा डिटेल व्हिडिओ आम्ही दोघं टाकतो. आणि किती पैसे मिळतात ते पण दाखवतो, सांगतो तुम्हाला. दाखवत नाही. होय, दाखवायला चालत नाही. दाखवाय पण मोजायला आम्हाला दिवस लागले. गट्टा छान वाटते घरी शेड झाल्यामुळं. अगदी प्रसन्न. ही डबल 2 पदरी नेट आहे का नाही, मग ही आरामात माग बसते. इकडे घ्यायचं आता इथपर्यंत घ्यायचं नाही दिवशी. हो की मग बैल कुठले हितनच काढायचे आणि गव्हाण लावली साडवी. शी निघतंय की असं बी नाही घ्यायची बाहेर तेवढाच. काय म्हणणार उठता जातोय का नाही शेड. होय, आणि म्हणणार ती बघा कशी बसली ती. अशी म्हणत असतील का नाही आपल्याला उठसूट शेड. 2 जण. होय, काय काम आमचं काय नाही बघा. आम्हाला नवरा तिथं, आम्ही नवरा आमचा जंगलात गेला तर आम्ही जंगलात जाणार नवऱ्याच्या मागणं. नवरा वाघ आला की झाडावर चढणार. मग मी नवऱ्याच्या मागणंच असणार, नवऱ्याला धरून बरोबर. नवरा मला तसा काही म्हणजे इजा होऊनच देणार नाही एवढा विश्वास आहे. तुझ्या बाने नवरा जाईल पळून. नवरा माझा कधीच जाणार नाही, मला माहित आहे की.
नवऱ्यावर तेवढा विश्वास आहे, नाही गे. माझ्या केसाला धक्का लागून देणार नाही कधी. मग म्हणून नाद करते काय? नवऱ्याच्या मागण्या मी जंगलात पण जाऊ शकते. नवरा जंगलात झोपडी बांधून राहिला बाकी तर काय तिथं करू पण नको. राहू शकते. बाकी काय करू नको, माझ्या मागणं चल पवायला एकदा. तिथे विश्वास नाही. बाकी काय जंगलात येऊ नकोस, कुठं येऊ नको. जंगलात येणार, पाण्यात नाही येणार. पाण्यात डोळच पांढरं करते, वडून वडून दिलं तरी डोळ पांढर. आता मध्ये जातंय का काय? त्यांनी मला समुद्रात माझी गंमत केली. माझं डायरेक्ट पाय धरला आणि लागला तू वडायला, पाय धरूनच. आता मी अशी वरडत होती, दाद्या सांग. गोळा केली आसपासची, म्हणलं आता मला फटकं मिळते रे काय. आणि तो बनानावर बसलो होतं, आठवतंय का? बनाना ह्यानी केला की उलटा. गटकाळ्या खाल्लेल्या यांनी मला घावणच झाली ती धरायला. माझं एकच टार्गेट असतं, कोण हाताला लागतंय. पाण्याला भेटते पहिले उचना ना. पुरगी भेट होती, खरं पुरगी शिकली की पवायला. विषयच हार्ड केला पुरगीनं. मी पण शिकणार आहे आता पवायला. इथे एक स्विमिंग पूल बांधावं. ठरलेली बांधायचं आपलं कुठं? घरावरती. घर बांधशील आता, साठी गाठली. बर ठीक आहे, काय आता